केलं होतं तर काँग्रेसही कधी ऍक्शन घ्यायची नाही. त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळायचं त्या ठिकाणी. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्याकडे तक्रार आल्यावर मुंबईच्या 200 रस्त्यांची मी चौकशी केली. 200 आणि साधी सुधी नाही, सीएजीची चौकशी लावली. आणि सीएजीच्या चौकशीमध्ये निष्पन्न आलं 200 रस्त्यांमध्ये डांबराच्या खाली पीक्यूसी लेवलच नव्हतं. नो पीक्यूसी. हे मुंबईमध्ये दर वर्षी खड्डेयुक्त मुंबई जी बघायचं होतं, त्याचं कारण काय? पीक्यूसी लेवल ही खऱ्या अर्थानं स्टेबिलाइज करते, ती लेवलच खाऊन टाकली होती. मग त्याच्यात मी ॲक्शन घेतली, लोकांना जेलमध्ये टाकलं, अनेक लोकांना त्या ठिकाणी आपण ब्लॅकलिस्ट केलं. आणि मग 17ची निवडणूक आली. 17च्या निवडणुकीत आम्ही एकमेकांसमोर लढलो. जे करते करवी ते होते कॉन्ट्रॅक्टर्स कडनं, त्यांच्यापर्यंत बघा असं आहे की हे सोपं नसतं. कारण शेवटी इन्व्हेस्टिगेशनला प्रत्येक गोष्टीची चेन लागते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये थेट भ्रष्टाचार करणारे जे आहेत तेच त्या ठिकाणी अटक होतात. त्यानंतर 17ला ज्यावेळेस आम्ही निवडणुका लढलो ते 84 आले, आम्ही 82 आलो. माझा महापौर बनत होता. त्यानंतर तुम्हाला किस्सा माहिती आहे, मी अनेक वेळा सांगितलेला आहे. दरवाजा बंद करून बसले होते. शिंदे साहेब आणि नार्वेकरांनी मला फोन केला. मी निर्णय केला सगळ्या जागा त्यांच्या, आम्ही सत्तेत सामीलच होणार नाही. आम्ही वॉचडॉग म्हणून, चौकीदार म्हणून या ठिकाणी काम करू. आणि आम्ही ते 5 वर्ष चौकीदार म्हणून काम केलं. इतका भ्रष्टाचार त्यांचा बाहेर काढला. आपल्याला माहिती आहे कचऱ्याचा घोटाळा झाला. कचरा नेण्याच्या वाहतुकीच्या नावाखाली पैसे काढत असताना ज्या गाड्यांचे नंबर दिले, म्हणजे किती बोका आले होते बघा. त्यात ऑटो रिक्षा आहे, त्याच्यामध्ये मोटरसायकल आहे, त्याच्यामध्ये स्कूटर आहे, त्याच्यामध्ये मोपेड आहे. त्यामुळे पाहिजे त्या गाडीचा नुसता नंबर देऊन हजारो कोटी रुपये काढले. त्यांना आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं. मिठी नदीमध्ये हे इतके पर्यावरणाच्या गोष्टी करतात. मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या ऐवजी तो गाळ खाल्ला यांनी. आणि कोट्यवधी रुपये हे यांच्या मित्रांनी खाऊन टाकले, तेही जेलमध्ये गेले. एवढंच नाही, मला सगळ्यात वाईट काय वाटतं, कोविडनी जेव्हा मुंबई होरपळली होती त्यावेळी कोविड सेंटरचा घोटाळा मुंबईमध्ये झाला. आणि आपल्याला माहिती आहे त्या कोविड सेंटरच्या घोटाळ्यामध्ये जे जेलमध्ये गेले कोणाचे जावई होते. मला बोलणं योग्य वाटत नाही, पण तुम्हालाही माहिती आहे. आणि घोटाळा काय होता, कोट्यवधी रुपये महानगरपालिकेकडनं घेऊन कोविड सेंटर उघडलं. त्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरांचे पगार, नर्सेसचे पगार, स्टाफचे पगार सगळे दाखवले. त्यातलं कोणीच तिथे नव्हतं. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं त्यातल्या प्रत्येक ज्याच्या नावाने त्या ठिकाणी पैसे काढले गेले, त्यांनी सांगितलं की यांनी अकाउंटमधून सगळे पैसे आपल्याकडे वळवले, आम्हाला थोडेसे पैसे दिले, आम्ही कधी त्या कोविड सेंटरला गेलो देखील नाही. आणि त्यावेळी शेकडो लोक या मुंबईमध्ये या कोविड सेंटरमध्ये मृत्युमुखी पडले. आता कसायापेक्षा काय तुम्हाला जास्त आम्ही उपमा द्यायची हो, की कोविडच्या काळामध्ये लोकांना मरण्याकरता तुम्ही भ्रष्टाचार करता, ते करून तुमचं भागलं नाही. रेमडेसिवीरचा घोटाळा केला, खिचडीचा घोटाळा, खिचडी कोविडमध्ये गरिबाला द्यायची खिचडी, त्याचा घोटाळा केला. आणि त्याहीपेक्षा कफन घोटाळा केला, कफन घोटाळा, बॉडी बॅगचा घोटाळा केला. आणि बॉडी बॅगच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या त्यांच्या महापौरांनी ज्यांच्यावर FIR झालेला आहे, ॲफिडेव्हिटमध्ये तेही लपवून आताच्या नवीन घोटाळा केला. त्यामुळे यांचे जे घोटाळे आहेत ना, याच्या जर कहाण्या मी सांगू लागलो तर अक्षरशः मला असं वाटतं की मला दिवस पुरणार नाही. एक अजून चॅलेंज उद्धव ठाकरेंनी तुम्हाला दिलंय कालच्या भाषणात, की मी येत नाही स्टेजवर, तुम्ही या, आदित्य सांगेल की आम्ही काय काम केलं, तुम्ही काय केलं. ते आदित्यला प्रमोट करण्याचा ते खूप प्रयत्न करतायत, पण ते जमून नाही राहिलं. तर आदित्य समजा जर त्या ठिकाणी येणार असेल तर माझी गरज काय आहे, माझा एखादा वॉर्डाचा अध्यक्षही पुरे आहे, किंवा एखाद्या माझा उमेदवार पाठवून देतो, तोही आदित्यला उत्तर देऊ शकेल. माझी आवश्यकताच नाही आहे. तुमच्यावर म्हणा किंवा पर्यायानं भाजपावर टीका करणाऱ्यांमध्ये एक नाव सध्या ऍड झालंय आणि ते म्हणजे अजित पवारांचं आहे. ते इतक्या टोकाचं तुम्हाला बोलतायत, 15 तारखेनंतर ते हे थांबवतील.
पण लोक ती टीका विसरणार का? त्यात खूप गंभीर आरोप ते तुमच्यावर करतायत. पहिल्यांदा तर ज्यावेळेस या निवडणुका आल्या हं. त्यावेळी आम्ही जाणीवपूर्वक हे ठरवलं की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती करू शकत नाही. 1 नंबरचा पक्ष आम्ही आहोत, 2 नंबरचा पक्ष ते आहे. आम्ही जर युती केली तर विनाकारण विरोधकांना स्पेस मिळेल आणि आमच्याच ज्या उमेदवारांना आम्ही तिकीटं देऊ शकणार नाही त्यांना तिकीटं देऊन आमच्या विरुद्ध उभं करतील. त्यामुळे आपापल्या शक्तीने आपण लढू. पण त्यावेळी हे ठरलं होतं एकमेकावर टीका करायची नाही. ही मैत्रीपूर्ण लढत आहे. मी संयम पाळला. मी त्यांच्यावर टीका केली नाही. त्यांच्या कुठल्या टीकेला मी उत्तर दिलं नाही. पण त्यांनी मात्र काही प्रमाणात पातळी सोडून टीका केलेली आहे. ही टीका अयोग्य आहे. मला ती टीका ऐकल्यानंतर प्रचंड दुःख झालेलं आहे. पण शेवटी आता त्यांनी ठरवायचं. त्यांनी त्यांचं ठरवलेलं पण दिसतंय. म्हणजे ते आणि काका नंतर एकत्र येणार असे संकेत तेच देतात आहेत. म्हणजे आम्ही म्हणत नाहीये. ते आल्यावर तुमच्याकडे मित्र ऍड होणार आहे की मित्र जाणार आहे? नाही, मी तुम्हाला एक सांगतो की आज तरी आम्हाला जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे त्यांचा आणि काकांचा जो काही या ठिकाणी अलायन्स झाला आहे, जी युती झाली आहे ती पिंपरी चिंचवड आणि पुण्यापुरतं मर्यादित आहे. पलीकडची माहिती आमच्याकडे नाही. पण ते एकत्र आले तर शरद पवार आणि त्यांची ही मंडळी तुमच्याकडे आली तर तुम्हाला चालणार असेल? नाही, प्रश्न काय आहे, राजकारणामध्ये हायपोथेटिकल सिच्युएशनवर कधी आपलं मत व्यक्त करायचं नसतं. कारण सिच्युएशन फ्लुइड असते, परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे आज तरी ते आमच्याकडे येण्याचे चान्सेस दिसत नाही. त्यामुळे त्याच्यावर मी कुठलंही मत व्यक्त करत नाही. अरे एक नारा आहे ना, तो इतक्यात खूप चालतोय. तो म्हणजे दो पार्टी फेक है, काका पुतण्या एक है. हे तुमचंही मत आहे का? मला असं वाटतं की परिवारात कोणी जवळ येत असेल तर आम्ही फार काही ऑब्जेक्शन घ्यायचं गरज नाही आहे. पण पॉलिटिकली जर कोणी एक येत असेल तर आम्ही त्याच्यावर नजर ठेवून आहोत. योग्य वेळी त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. नुसतं तेच नाही, भाजप आणि अजितदादा यांची सुद्धा तशी नुरा कुस्तीचे असं मत आहे. म्हणजे हे नाही, स्ट्रॅटेजी म्हणून नाही, केलंय नाही, नवाब नाही, मलिक नाही, 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 नाही. मुंबईमध्ये आम्ही थेट भूमिका घेतली. अजितदादांची इच्छा होती आमच्या महायुतीत यायची. पण आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की तुमचे प्रचार प्रमुख नवाब मलिक असल्यामुळे आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. ते म्हणाले आम्ही बदलू शकत नाही. त्यामुळे ते बाजूला आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडचं मी जाहीरपणे सांगितलं, जाहीरपणे. नुरा कुस्तीचा विषयच नाही. नुरा कुस्तीचा अर्थ काय असतो? दाखवायला लोकांना खरी कुस्ती आणि लढायला मात्र फिक्स कुस्ती. आम्ही स्पष्टपणे सांगितलं आम्ही इथे एकत्रित लढणार नाही आहोत. आमच्या मैत्रीपूर्ण लढती आहेत. हे मी सुरुवातीला सांगितले. जर मुंबईत